हाय हॅलो नमस्कार, मी आहे शारदा आणि स्वागत करते तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये। आय होप तुम्ही खूप छान असाल, मस्त असाल आणि आनंदात असाल अशी आशा करते। आणि आजच्या व्हिडिओला करते सुरुवात। तर इथं माझं आता व्हिडिओची सुरुवात झालेली आहे देवपूजेपासून। तर सकाळचे वाजले 9:30। तर मी आता करते देवपूजा। साधारण 10-10:30 पर्यंत माझी देवपूजा वगैरे होऊन जाते आणि देवपूजा झाल्यानंतर मग लागते मी बाकीच्या कामाला। देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये एकदम प्रसन्न आणि पॉझिटिव्ह असं वातावरण राहते आणि आपल्याला सुद्धा छान वाटते। तर देवपूजा झाल्यानंतर मग बाकीच्या कामाला सुद्धा वेळ लागत नाही, मग ते कामं पण पटकन होतात। पण नॉर्मली आपण आपली देवपूजा जी आहे ते साधारण 10 पर्यंत करून घ्यायला पाहिजे आणि त्याच्यानंतर मग बाकीचे कामं करायला पाहिजे। माझं रोजचंच रुटीन आहे। साधारण मी सकाळी 10 वाजेपर्यंत माझी देवपूजा होऊन जाते आणि देवपूजा झाल्यानंतर मग मी येते बाहेर। तर सकाळी उठल्या उठल्या एकदा झाडू मारून घेते, पण परत एकदा मग जेव्हा मला रांगोळी काढायची असली तेव्हा परत एकदा माझ्या घरासमोरचं थोडंसं झाडून घेते। तर इथं मी उंबरठ्यावर जे कालची रांगोळी काढलेली होती ती छानपैकी झाडून घेतली आणि आता ते उंबरठा पुसून घेते। तर हे माझं रोजचंच रुटीन आहे। उंबरठा मी थोडंसं गोमूत्र आणि पाण्याने पुसून घेते। तर गोमूत्र म्हणजे गोमूत्राशिवाय मी अजिबात उंबरठा पुसत नाही, कारण की त्या गोमूत्राने आपल्या घरातली निगेटिव्हिटीसुद्धा चालली बाहेर जाते आणि जे उंबरठ्यावर बसलेलं असतं ते सुद्धा जाते। तर सकाळी उठल्या उठल्या मी फक्त थोडंसं पाणी उंबरठ्यावर टाकते, उंबरठ्यावर थोडं शिंपडून घेते आणि त्याच्यानंतर मग झाडून घेते आणि मग जेव्हा मुलं स्कूलला गेलेत, मिस्टर ऑफिसला गेले की मग आरामात देवपूजा वगैरे करून घेते आणि इथं काढते मी रांगोळी। तर रांगोळी मी रोजच काढते न चुकता। माझी उंबरठ्यावरती आणि थोडीशी बाहेर रांगोळी असते, कारण की लक्ष्मी माता ही आपल्या याच दरवाजावरनं किंवा आपल्या मेन दरवाजावरनंच आत येते आणि रांगोळी ही लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय आहे। रांगोळी काढली असली ना तर ती आवर्जून आपल्या घरामध्ये येते। तर बाहेरचं वातावरण म्हणजे बाहेरचं जे जागा असते बाहेरचं घरासमोरची ते सुद्धा आपण स्वच्छ करायला पाहिजे। तिथे बघू शकाल मी छानपैकी थोडंसं स्वस्तिक आणि लक्ष्मी मातेचे पावलंच काढते आणि रांगोळी मी कधीही पांढरी तशी ठेवत नाही, त्याच्यामध्ये कलर भरते किंवा हळदी कुंकू टाकते। तर इथं मी उंबरठ्यावर छानपैकी स्वस्तिक काढलेलं आहे आणि खाली लक्ष्मी मातेची पावलं काढलेली आहे। हे रुटीन माझं न चुकता असते, कारण आणि देवपूजा परत रांगोळी हे मी एकदम म्हणजे शांत मनाने करते। म्हणजे सकाळी सकाळी उठल्या उठल्या कधी गडबड न करता मी रांगोळी काढत नाही। माझ्या घरातले थोडंसं स्वच्छ झालं, गॅसोटा वगैरे आवरून झाला, आंघोळ झाला की मग त्याच्यानंतर मग मी ही रांगोळी काढते, कारण की मन पण शांत राहते आणि आपल्यालासुद्धा छान वाटते। तर इथं रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर मी आता रांगोळीमध्ये हळदी कुंकू टाकून घेते आणि करते उंबरठ्याची पूजा। तर उंबरठ्याची पूजा म्हणा, रांगोळी म्हणा, हे मी घरामधले जेव्हा आपली देवपूजा होते त्याच्यानंतरच मग उंबरठा पूजन परत थोडीशी रांगोळी वगैरे काढून घेते। जर तुम्हाला जागा वगैरे नसेल, तुमच्याकडे फ्लॅट सिस्टीम असली तर थोडंसं समोरच्या स्पेसेस कमी वगैरे तर स्पेसेस कमी असतात, तर मग कमी जागा असली ना बाहेर तर थोडीशी जरी रांगोळी काढली तरी चालते, पण आपल्या उंबरठ्यासमोर किंवा उंबरठ्यावर आपण आवर्जून थोडी फार रांगोळी काढायला पाहिजे। म्हणजे जे पॉझिटिव्हिटीचे जे चिन्ह असतात, म्हणजे जे स्वस्तिक असते, लक्ष्मी मातेची पावलं असतात, हे आवर्जून काढायला पाहिजे। आणि उंबरठा पूजन वगैरे झाल्यानंतर मग मी लागते स्वयंपाकाला। तर आज छानपैकी पालक भाजी बनवायची होती, तर पालकाची भाजी स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यामध्ये एक टोमॅटो टाकलं, एक कांदा टाकला आणि आता पालकची भाजी आणि थोडासा भात कुकरला लावेल। तर पालकाच्या भाजीमध्ये मी थोडीशी तूर डाळ आणि थोडीशी मूग डाळ अशी मिक्स करून डाळ टाकते, म्हणजे जेणेकरून छान लागते आणि तूर डाळ आणि ॲसिडिटी वगैरे पण होते थोडी। त्याच्यामध्ये मग थोडीशी मूग डाळ टाकली ना तर चवीला सुद्धा छान लागते आणि परत ॲसिडिटी म्हणा, पित्ताचा त्रास वगैरे अजिबात होत नाही। मला तुरीची डाळ जास्त खाल्ली ना की पित्ताचा त्रास होते, म्हणून मग मी डाळ बनवताना मिक्स डाळ टाकत असते। म्हणजे वरण जरी बनवायची असली तरी मिक्स डाळीचं वरण बनवते, किंवा भाज्यांमध्ये मेथीची पालकची भाजी जरी बनवायची असली तर त्याच्यामध्ये थोडीशी मुगाची डाळ घेते। तर इथं कुकर वगैरे लावून घेते आणि त्याच्यानंतर मग लागते भाकरी वगैरे टाकून घेते। तर चला, हा होता आजचा छोटासा ब्लॉग। आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, नवीन कोणी बघत असेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर चला, भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तिथपर्यंत बाय बाय।